मुंबईतले उपनगरी रेल्वे सेवा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने एसी लोकलच्या निर्मितीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली। मुंबईसाठी मंजूर 238 अतिरिक्त एसी लोकल आता चेन्नई, कपूरथळा आणि रायबरेली या 3 रेल्वे कारखान्यांमध्ये एकाच वेळी तयार केल्या जाणार आहेत। मुंबई उपनगरी रेल्वेच्या विस्तारासाठी सुमारे 22,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून नवीन मार्ग, फलाट विस्तार आणि यार्ड पुनर्रचनेची कामं सुरू आहेत। या निर्णयामुळे काही एसी लोकल 2027 पासूनच उपलब्ध होण्याची शक्यता आहे। संपूर्ण 238 गाड्यांचा ताफा 2030 पर्यंत उपलब्ध करण्याचं उद्दिष्ट आहे। उसमें काफ़ी दिक्कत आ रही थी। The entire procurement was going to 2030 and that's not acceptable to us। इसीलिए एक नया फैसला लिया आज कि एक नए तरीके से भारत सरकार की जो 3 प्रोडक्शन यूनिट्स हैं, ICF, RCF और MCF, इसमें इसका प्रोडक्शन किया जाएगा जिससे कि 2027 तक पहली एसी लोकल आ सके। मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत। मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील गाड्या आणि डब्यांचं आधुनिकीकरण करून त्यांना मेट्रो गाड्यांच्या दर्जाचं बनवण्याचा निर्णय आम्ही यापूर्वीच घेतला होता। 2029-30 पर्यंत मुंबईतील सर्व उपनगरीय गाड्या मेट्रोसारख्याच आकर्षक, स्वच्छ आणि वातानुकूलित असतील। त्यामुळे द्वितीय श्रेणीचं भाडं वाढणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यातली पहिली मालिका ट्रेन्सची ही 2027 मध्ये यावी आणि त्यानंतर पुढच्या 2 वर्षांमध्ये 2029-30 पर्यंत मुंबईच्या सगळ्या लोकल मेट्रो सारख्या आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि एसी व्हाव्यात। आणि पुन्हा एकदा सांगतो, एसी झाल्या तरी सेकंड क्लासचं फेअर वाढणार नाहीये। मराठवाडा आणि राज्यातल्या लगतच्या प्रदेशातील संपर्क व्यवस्था